मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील गैरव्यवहार टाळण्यासाठी आणि खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी सरकारनं गेल्या काही महिन्यांपासून छोटी छाननी मोहीम हाती घेतली होती। 30 एप्रिल पर्यंत ऑनलाईन ई-केवायसी प्रक्रिया सुरू होती, जी आता पूर्णपणे थांबली आहे। या प्रक्रियेनंतर राज्यातील लाभार्थ्यांचं चित्र आता स्पष्ट झालंय। पण याच दरम्यान अपात्र महिला जिल्हा कार्यालयात जाऊन कागदपत्र पडताळणी करू शकतात अशी एक बातमी पसरतीये। यावर सरकारने नेमका काय खुलासा केलाय आणि नेमक्या किती महिला अपात्र ठरल्यात जाणून घेऊयात सविस्तर। नमस्कार, मी इंदिरा आणि तुम्ही पाहताय टॉप। योजनेचं सध्याचं गणित काय सांगतं तर सरकारने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार योजनेची सद्यस्थिती खालीलप्रमाणे आहे। एकूण आलेले अर्ज सुमारे 2.5 कोटी म्हणजेच 2.5 कोटी। पात्र ठरलेल्या महिला 1,77,00,000, अपात्र ठरलेल्या महिला सुमारे 70 लाख। गेल्या 1.5 वर्षांपासून या अर्जाची वेगवेगळ्या टप्प्यांवर अतिशय सखोल छाननी सुरू होती। अर्जदारांचे उत्पन्न, कुटुंबाची माहिती, शासकीय योजनांचा लाभ, आधार कार्ड, बँक खातं आणि रहिवासी पुरावे या सर्वांची तपासणी करूनच ही अंतिम यादी निश्चित करण्यात आली आहे। 70 लाख महिला अपात्र ठरण्याची मुख्य कारणं काय तर अनेक वेळा मुदतवाढ देऊनही लाखो महिलांची पडताळणी पूर्ण होऊ शकली नाही। त्याची प्रमुख कारणं पुढील प्रमाणे: एक म्हणजे तांत्रिक अडचणी, ग्रामीण भागातील इंटरनेटच्या समस्या आणि ऑनलाईन प्रणालीतील अडथळे। 2 कागदपत्रांमधील त्रुटी, आधार बँक लिंकिंग न होणं, मोबाईल नंबर बदलणं किंवा अपूर्ण कागदपत्र अपलोड करणं। 3 म्हणजे उत्पन्नाची मर्यादा, काही महिलांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न सरकारनं ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असणं। 4 चुकीची माहिती, अर्जामध्ये विसंगत माहिती असणं किंवा एकाच महिलेने केलेले डुप्लिकेट 2 अर्ज। जिल्हा कार्यालयात कागदपत्र स्वीकारली जात आहेत का तर ज्या महिला तांत्रिक कारणांमुळे अपात्र ठरल्यात त्या जिल्हा महिला आणि बालविकास कार्यालयात जाऊन आपली कागदपत्र पडताळू शकतात। महाराष्ट्र सरकारने ही बातमी पूर्णपणे फेटाळून लावली आहे। महिला आणि बालविकास विभागाने स्पष्ट केलंय की ई-केवायसी न करू शकलेल्या महिलांना जिल्हा कार्यालयात कागदपत्र सादर करण्याचे कोणतेही निर्देश सरकारने दिलेले नाहीत। असा कोणताही निर्णय शासन पातळीवर झालेला नाहीये। महिला आणि बालविकास विभागाने सर्व महिलांना आवाहन केले की अशा कोणत्याही चुकीच्या आणि अफवांवर विश्वास ठेवू नका। जिल्हा कार्यालयामध्ये विनाकारण गर्दी करू नका, कारण तिथे सध्या कोणतीही कागदपत्र स्वीकारली जात नाहीयेत। तुर्तास या व्हिडिओ तिथेच थांबूया। तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। आता जोकासु एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासु एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।